फडणवीसांनंतर शिंदेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं. लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रणशिंग फुंकले आहे. काल झालेल्या शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीत एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा घोषित करण्यात आला. यानुसार येत्या 6 जानेवारीपासून एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. पक्षफुटीच्या प्रकरणानंतर महाराष्ट्राकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा कशा जिंकता येतील, याकडे लक्ष द्या, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळं पाऊल उचलून महायुतीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट 45+ असून ते गाठण्यास काही अशक्य वाटत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या 6 जानेवारीपासून सुरू होत आहे. यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेकमध्ये 6 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यानंतर 8 जानेवारीला अमरावती आणि बुलढाणा, 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशिव, 11 जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर तर जानेवारी 21 रोजी शिरूर आणि मावळ असा दौरा असणार आहे. त्यानंतर 24 जानेवारीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर 25 जानेवारीला शिर्डी, नाशिक, 29 जानेवारीला कोल्हापूर, 30 जानेवारीला हातकणंगले अशा पद्धतीने पक्षात शिबिर पार पडणार आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा लोकसभेसाठी सामना होणार आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.